इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाचे अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा माननीय श्री हिंदूरावजी शेळके साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी लाभो आणि आपल्या सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक कार्याला सदैव यश मिळो हीच मनःपूर्वक सदिच्छा. आपल्या नेतृत्वातून समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावीपणे घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपला वाढदिवस आनंद, उत्साह आणि नव्या यशाने भरलेला जावो. शुभेच्छुक श्री मथुरा शिक्षण संस्था, इचलकरंजी, मथुरा हायस्कूल, मथुरा विद्या मंदिर, प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमी, श्री हिंदूराव शेळके चॅरिटेबल ट्रस्ट, जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था, इचलकरंजी. मी अमोल पाटील, अध्यक्ष कबनूर काँग्रेस. आपण आता रत्नदीप वसाहतीत आहे. इथं गट नंबर 32 मध्ये आपल्या मागं जो दिसतोय तो 25 गुंठ्या, जवळपास 25 गुंठ्याचा ओपन स्पेस आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नकाशानुसार. आता ह्या जागेवरती बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि ह्याची खरेदी विक्रीचा सुद्धा प्रयत्न चालू आहे. ही माहिती समजताच भागातल्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि आम्ही 30 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करावी, इथलं अतिक्रमण काढून घ्यावं आणि खरेदी विक्रीचे प्रकार थांबवावे, अन्यथा आम्ही 15 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार. त्यानंतर आम्ही 2-3 दिवसापूर्वी माननीय प्रांत साहेबांना ह्याचं स्मरणपत्र दिलं होतं. त्यानंतर आम्हाला प्रांत साहेबांच्याकडून तसं बोलावणं आलेलं आहे आणि त्यानंतर अप्पर तहसीलदार इचलकरंजी यांनी आम्हाला लेखी कारवाईचे आश्वासन दिले. त्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही रजिस्टर ऑफिसला, तलाठी ऑफिसला, सर्कल ऑफिसला ह्याचं पत्र पाठवतो की ह्या जागेचं कोणताही खरेदी विक्री व्यवहार होऊ नये. तसंच ग्रामपंचायतला एक पत्र पाठवतो की लवकरात लवकर ही जागा ताब्यात घ्यावी. बरोबर. तसेच आज आम्ही कबनूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बर्डे साहेब यांना घेऊन शहापूर पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथं आपले गोपनीयचे अधिकारी उदय पाटील साहेब यांना भेटलो. त्यांनी असं आश्वासन दिले की तुम्ही एक नवीन पत्र द्या आणि कोणतीही तारीख सांगा ज्यावेळेला आम्ही तुम्हाला पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देतो आणि पोलीस सुरक्षेत ह्या जागेवरलं पूर्ण अतिक्रमण काढून घ्यायची जबाबदारी आमची, पण त्यावेळेला ती ग्रामपंचायतनं सुद्धा ती जबाबदारी उचलली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर लवकरात लवकर ग्रामपंचायतीनं ते पत्र शहापूर पोलिसांना द्यावं आणि ही जागा अतिक्रमणमुक्त करून इथल्या भागातील नागरिकांसाठी खुली करावी, एवढीच आमची मागणी आहे कबनूर शहर काँग्रेसतर्फे. सर्व लेखी आश्वासनामुळे आम्ही आजचं उपोषण स्थगित केले. जर पुन्हा ह्याच्यावरती कारवाई झाली तर आम्हाला परत उपोषणाचा पर्याय स्वीकारावा लागेल. एवढी कळकळीची विनंती आणि ही जागा लवकरात लवकर नागरिकांना खुली करून द्यावी, एवढीच आमची मागणी आहे.